जय भीम नमो बुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्रक. संविधान बदलण्याबाबत अनेक वेळा वादंग झालेत. यात काही नवीन नाही. हा त्यांचा अजेंडा आहे. संविधान वाचवण्यापेक्षा ते बदलू देणार नाही अशी भूमिका असली पाहिजे असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. वंचित समाजाचे अस्तित्व आणि पुढील पिढीचे भविष्य या विषयावर कोल्हापुरात आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 5 वर्ष संपली की कोर्टात तेच कोर्ट म्हटलं काय करायचं प्रकाशराव, 5 वर्ष झाली ना, आता काय देऊन त्याला काय आपण आणखी अधिक त्याच्यामधला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि शेवटी जो आहे तो त्याच्यातला निकाल जरी लागला तरी त्या निवडून संपलेली असतात, उमेदवार गेलेला असो, नवीन कोणतरी निवडून सत्तेवरती नियंत्रण. निवडून आलेला आमदार काहीच करत नाही. की इथला असणारं सरकार सुद्धा काहीच करत नाही. इथलं सत्तेवरती नियंत्रण करायचं असेल तर तुम्ही आयदर बायर्स मार्केट जे आहे त्याच्यावरती तुमचं नियंत्रण पाहिजे, किंवा इथल्या असणाऱ्या शासनाच्या तिजोरीमध्ये जाणारा जो टॅक्स आहे त्याच्यावरती तुम्हाला नियंत्रण पाहिजे. आणि सरकारच्या तिजोरीमध्ये जाणारं नियंत्रण व्हायचं असेल तर तुम्हाला इथे असणारं मॅन्युफॅक्चर होणं हे गरजेचं आहे. किंवा चळवळीचा असणारा आयाम हा मतदान देणं, आमदार निवडून आणणं, नगरसेवक निवडून आणणं, जिल्हा परिषदेमध्ये आणणं हा एक भाग आहे, पण तो टोटल भाग नाही. तो एक पार्ट आहे फक्त, आणि तो करण्याच्या गरजेचा भाग आहे असं त्या ठिकाणी मानतो. पण इथल्या अर्थव्यवस्थेवरती मी जसं म्हटलं, बायर म्हणून त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, किंवा शासनाच्या तिजोरीमध्ये जाणारा निधी जो आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हा गरजेचं आहे. या हॉलमध्ये व्हाईट कॉलर आणि टॅक्स पेयर्स वगैरे, आपण जर एकंदरीत रोजगाराचं बघितलं, एम्प्लॉयमेंटचं बघितलं तर एकूण एम्प्लॉयमेंटमध्ये 8% हा ऑर्गनाइज्ड जे व्हाईट कॉलरवर आहे. आणि इथं जे आज आंबेडकरी समाजाचे जे लोक आलेत सर्व्हिसमध्ये ते आरक्षणाच्या धोरणातून आले. कोणाची गुणवत्ता कितीही चांगली असू द्या, त्याला ओपनच्या जागेवरती घेतलंय किंवा असं काही चित्र मला दिसत नाही. आता एकंदरीत 91 नंतर आणि नंतरच्या कालावधीमध्ये सगळं खाजगीकरण व्हायला लागलं. ज्या पब्लिक सेक्टर मधल्या सरकारी जागा होत्या त्या सगळ्या खाजगी व्हायला लागल्या. आणि अगोदर खाजगी क्षेत्र होतच, आपली आयडेंटिटी मिश्र अर्थव्यवस्था, प्रायव्हेट आणि पब्लिक, आणि पुन्हा आपण ते खाजगीकरण एका बाजूला वाढवतो, दुसऱ्या बाजूला आरक्षण धोरण जवळपास कसं अयशस्वी होऊ शकेल याची व्यवस्था आपण करायला. मग या पार्श्वभूमीवरती जे खाजगी क्षेत्र असते ते सुद्धा सरकारच्या मदतीनंच होतं, ते काही इंडिपेंडेंटली प्रायव्हेट नसतं. तर या स्थितीमध्ये आपण खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षणाची मागणी करणार आहोत का? महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक ऑगस्ट 2025 हे जे आणलेलं आहे, तर या माध्यमातून भविष्यात आता जो वर्ग आता जमायत झालेला आहे तो एकत्र येऊच नये अशी सोय त्यांनी या विधेयकाच्या माध्यमातून केलेली आहे. त्याच्याबद्दल स्ट्रॉंगली अपोज तुम्ही केलेला आहेच, पण भविष्यात याचे परिणाम काय होतील? कारण आम्हाला हे कार्य असं सतत जर ठेवायचं असेल तर या कायद्याचा अडथळा पुढे भविष्यात येऊ शकतो. त्यानंतर वोटिंगच्या बाबतीत तुम्ही नेहमी आपली मतं मांडताय,
पोट चोरीबद्दल किंवा मतांच्या फरकाबद्दल. पण 2019च्या इलेक्शनमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा दुर्दैवाने जो पराभव झाला आणि जो मुळात नाहीच आहे SC असा स्वामी त्या ठिकाणी विजयी झाला. पण तिथं मतांचा फरक होता, त्याची केस चालू होती. तर ते हल्ली आता अनेक पत्रकार परिषदेमध्ये वगैरे त्याचा उल्लेख होताना दिसत नाही. जाणीवपूर्वक ही अशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात सरकारकडून देखील. त्याच्या आतापर्यंत निकाल लागायला पाहिजे होता. त्यानंतर साहेब तुम्ही जे उमेदवार देताय त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही तन मन धन याने त्यांच्या पाठीशी राहतो, त्यांचा प्रचार करतो आणि त्या काळात आमचे कार्यकर्ते घरदार देखील बघत नाहीत. पण तो उमेदवार आहे तो नंतर कुठंच दिसत नाही, कुठल्याच कार्यक्रमात दिसत नाही, कुठल्या स्टेजवर दिसत नाही. त्यामुळे आमची पण अशा उमेदवारांच्या बाबतीत थोडीशी निराशा होते. कृपया स्पष्टीकरण द्यावं. कंधार लोहा मतदारसंघातील नंदनवन या गावी छावा मराठी युवा महासंघाचे जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाडे यांच्या नेतृत्वात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात पाहणी करण्यात आली. नुकसान झालेल्या नंदनवन गावातील शेतकरी दहिदास सखाराम खांदाजे यांच्या शेतीची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाडे, मधुकरराव भागानगरे, जीवन भागानगरे, सूर्यकांत भागानगरे, रामदास बाळापुरे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित. नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये मोजे नंदनवन येथे शेतकऱ्याची शेती पाहण्यासाठी आम्ही आमच्या छावा मराठा युवा महासंघ संघटनेच्या वतीने सर्वच शेतकरी बांधव या बांधावर आम्ही आलेलो आहोत. आम्ही शेतकरी शेतकरी आमचे दहिदास खांदाजे यांच्या शेतीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. यांचे 3 एकर जमीन आहे, परंतु पूर्ण जमीन यांची शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. शेतकरी मायबापाला धीर देण्यासाठी सरकार, मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे. आणि ताबडतोब याची कारवाई करून यांना हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान भेटावा यासाठी आम्ही सर्व शेतकरी कंधार लोहा तालुक्यामध्ये आम्ही शेतीचे सर्वे करत आहोत. शेतीमध्ये एक सुद्धा पीक राहिलेलं नसून या शेतीला आणि शासनाने भाव सुद्धा दिले नाही. मायबाप शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, आता तरी डोळे उघडा आणि या शेतकऱ्यांचे हालत बघा. या शेतकऱ्याला 4 लाख देणं आहे म्हणे. अरे मायबाप शेतकरी, तुमच्याच आशेकडे शेतकरी बघत आहे. या शेतकऱ्याला घाबरू नका तुम्ही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या शेतकऱ्याला या न्याय देण्यासाठी सरकारला विनंती आहे. अरे सरकार, जर न्याय नाही भेटला तर आम्ही रस्त्यावर उतरून आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. हे नंदनवनचे शेतकरी आहेत बाबा, त्याला न्याय जर नाही मिळाला तर तुला आम्ही कुठंच फिरू देणार नाही, एवढंच आम्ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तेव्हा शरद पवार यांना आता जे सुचलं ते त्यांनी केलं असतं तर महाराष्ट्र गुण्यागोविंदाने नांदला असता, जातीत धर्माचं तेढ राहिलं नसतं. शरद पवार आता सांगतायत याचं दुःख आहे असा टोला बच्चू कडू यांनी लगावलाय. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर देखील त्यांनी टीका केली आहे. आता उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी आता मराठा आंदोलनाचं किंवा जरांगेला पाठिंबा द्यावा, त्यांच्या सुरू उपोषणाला बसावं असं संजय राऊत म्हणतात. असं का? कधी म्हटलं त्यांनी? असं ते तर रोजच म्हणते ना काही ना काही. काय त्याचा विचार करायचा एवढा? भाऊ, वोट चोरीचा मुद्दा का असतोय? आपण काही अभ्यास केलाय का? काही वोट चोरी झाली का? चोरल्याशिवाय भाजप सत्तेत येतं का? हो, कसं आहे, श्रीकृष्ण माखन चोर होते, हे झाले मताचे चोर जगातले पहिले आम्ही. मतं जेव्हा चोरीला जात असेल तेव्हा राहिलं काय लोकांच्या हाती? माझं मतच नाही तर माझं अस्तित्व नाही ना. आणि देशाच्या लोकशाहीचा आत्मा हे मतदान आहे. आणि तुम्ही घटनेला सरळ हात लावलेला आहे. तुम्ही घटना चिरफाड करण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त ते फाळून दाखवली नाही, पण ते अक्षरशः फाडली आहे.
राहुल गांधींनी जे ते ह्या दिव्यांगांचे तुम्ही एखादा जर कॅमेरा घेतला तर ते बगर पायानं कसे चालतात, त्यांना डोळे नाही तर ते कसं आपलं जीवन जगत असेल. एखादी स्टोरी याच्यावर केली तर अधिक त्या दिव्यांगासाठी कामी येईल. मला वाटते ते स्टोरी आपण केली पाहिजे. त्याचं घर कसं चालतं, कशा पद्धतीनं समोर जातं, ज्याला अजूनही काय म्हणते मूकबधीर लोक आहे त्यांचे जे अजूनही 10वी नंतरचं शिक्षण नाही आहे महाराष्ट्रामध्ये. एवढा मागासलेला महाराष्ट्र आहे. राज्य सरकार दिव्यांगाकडे आणि शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत असं म्हणायचं तुम्हाला? हां राज्य सरकार बिलकुल ते काय सांगाच लागतं का? सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट आहे. त्यांना शेतकरी पाहिजेच नाही आहे देशामध्ये, तो मेला पाहिजे म्हणूनच तर 11% आयात कर कमी केलं ना. मोदी जी झुक गए ना ट्रम्प के सामने, ऐसे मुजरा कर रहे ना, वो नमाज पढ़ रहे ना मोदी जी. का बरं 11% आयात कर कमी केला? कोणती मर्दांगी दाखवली तुम्ही? आणि आता अमेरिकेतला जेव्हा कापूस आमच्या माथाड्यावर छाताड्यावर येईल शेतकऱ्याच्या आणि त्याचे भाव कमी झाले तर जबाबदारी कोण घेणार आहे? त्या वाढणाऱ्या आत्महत्या म्हणजे तुम्ही केलेला खून नाही आहे का? आज सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत जर अमेरिकेतल्या गाठी आल्या तर परिणाम माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याचा, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा होणार नाही. एकाची ब्रेकिंग नाही आहे. कुठल्या न्यूज चॅनल ते दाखवत नाही. आम्हाला लाज वाटते. का दाखवत ना तुम्ही? भाऊ मुगास जे दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेले कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर तुम्ही जी मोहीम सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये किती यश? काय मुख्यमंत्री 10 डाव सांगितलंय. मुख्यमंत्र्याला प्रशासन ऐकतच नाही. मुख्य सचिवालय सांगितलं मला 8 दिवसात. माझ्याजवळ लेखी आहे. ते जे निर्देश दिले देवेंद्र फडणवीसने ते निर्देश माझ्याजवळ लेखी आहे का हे 8 दिवसात कारवाई करून हे 350 जणांवर गुन्हे दाखल करा म्हणून. तो मुख्य सचिव ऐकतच नाही. यांचं लक्ष कुठे आहे? कारभारावर. यांचं लक्ष आहे फक्त पार्टी आणि पार्टी. मानधनात वाढ केली. प्रचंड पैसा कमवायचा आहे आणि आता सगळेजण पंतप्रधानाच्या स्पर्धेत आहे का नाही? यानं बस जितना खिंचता है शक्तिपीठ निकालो, पैसा आ जाएगा. आज देशात सामाजिक सौहार्द, लोकतांत्रिक व्यवस्था व मानवीय मूल्य हे संकटात आले आहे. एक विचारधारेद्वारा हा प्रयत्न करण्यात येत आहे की समाजात सांप्रदायिकतेचा विष पसरवून लोकतांत्रिक देशात असहजगता निर्माण व्हावी. यानंतरही आज देशात काही जनसामान्य नागरिक आहेत ज्यांनी शांती व परस्पर सन्मानाची परंपरा बनवून ठेवली आहे. आम्हा सर्वांना एकत्र येऊन महागाई, बेरोजगारी, स्वास्थ्य, शिक्षा या वास्तविक समस्यांविरुद्ध लढायची आहे. राष्ट्र निर्माण करताना आदर्श व्यक्तींनी जे विचार आणि मूल्य आम्हाला दिलेत ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आमच्यासारख्या प्रत्येक नागरिकांचे दायित्व आहे. या उद्देशाने संविधान सत्याग्रह पदयात्रेचे आयोजन 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम वर्धापर्यंत काढण्यात येणार असल्याची माहिती तुषार गांधी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पॉलिटिकल पार्टीजला निमंत्रित नाही केलं. आम्ही इंडिया अलायन्सच्या पॉलिटिकल पार्टीज बरोबर हे कार्यक्रम करणार आहोत. कारण आमची ज्यांच्याबरोबर सैद्धांतिक विचार जुळतो तशाच पक्षांबरोबर आम्ही हे कार्यक्रम करणार आहोत. ज्यांची संविधानात आस्था आहे, ज्यांची लोकतंत्रामध्ये आस्था आहे, अशा पक्षांबरोबर आम्ही हे करणार आहोत. तो हम ये कार्यक्रम की रूपरेखा हमने सोची क्योंकि इस साल एक योगानुयोग ऐसा हो रहा है कि दशहरा 2 अक्टूबर को आ रहा है. दशहरे को राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भी अपना स्थापना दिवस मनाता है और इस साल वो लोग अपने शताब्दी वर्ष में प्रवेश कर रहे हैं. तो बहुत बड़ी धूमधाम से यहाँ नागपुर में उनका कार्यक्रम होगा. उसमें मैंने सुना है कि हमारे पूर्व राष्ट्रपति कोविंद जी भी आने वाले हैं. तो बड़े पैमाने पर ये कार्यक्रम होगा. तो इस देश में गांधी की आवाज़ भी बुलंद रखने वाले लोग हैं. ये कार्यक्रम इसलिए कर रहे हैं कि संविधान और गांधी की आवाज़ ये इस मुल्क में अभी भी गूंज रही है. ये बात हम करना चाहते हैं और इसलिए ये यात्रा 29 को दीक्षाभूमि से शुरू होकर 2 अक्टूबर को सेवाग्राम वर्धा में इसका हम समापन करेंगे. इसमें संविधानात्मक लोकतंत्र के बारे में हम प्रचार करेंगे. नफरत के खिलाफ, नफरत और नफरत की राजनीति जो आज हम सफल होती हुई देख रहे हैं उसके खिलाफ हम बात करेंगे हमारी. इसके खिलाफ हम
जो एकता और मोहब्बत का पैगाम है वो लेकर चलेंगे। हमारे जहाँ जहाँ पिछले कई सालों से असंतोष हो दिखाई दे रहा है, वैसे नॉर्थ ईस्ट आसाम और मणिपुर से लोगों को हम बुलाएंगे, कश्मीर से प्रतिनिधि आएंगे, जनप्रतिनिधि आएंगे, लद्दाख से जनप्रतिनिधि आएंगे, और इस तरीके से इसको हम एक राष्ट्रीय स्वरूप देना चाहते हैं। इसमें अंतर्राष्ट्रीय मुद्दे भी हम लेकर चलेंगे। तो ये एक जनता के मुद्दे और लोकतंत्र को जो सबसे ज़्यादा अहमियत रखते हैं उसके मुद्दे हम इसमें लेंगे। इसमें बिहार में जो सर का मुद्दा अभी जोर में चल रहा है, वोट चोरी का मुद्दा जो जोर में चल रहा है, उसके बारे में भी हम जनता से बात करेंगे, उसके भी मुद्दे लेकर हम चलेंगे। तो इस तरीके से हम ये बात करने वाले हैं। और सबसे बड़ा कारण जो है वो जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने जो बयान दिया था वर्धा में कि गांधीवादी संस्थाओं में जो अर्बन नक्सल घुस गए हैं उनको भी हम ठिकाने लगाएंगे। तो हम ये बात कहना चाहते हैं कि गांधीवादी ज़रूर क्रांतिकारी है, लेकिन वो देशभक्त क्रांतिकारी है। ये बात वो भूले नहीं, इसका भी प्रमाण हम उनको देना चाहते हैं। कमीशन की सबसे पहली जो जिम्मेदारी है वो ट्रांसपेरेंसी की होनी चाहिए थी, क्योंकि जो इलेक्शन में ट्रांसपेरेंसी ना हो उस इलेक्शन पे प्रश्न उठना बहुत स्वाभाविक है। और जिस तरीके से चुनाव आयुक्त की शिनाख्त से लेकर इलेक्शन बूथ के क्लोज सर्किट टीवी के फुटेज को पब्लिक तक ना ले जाने देने के लिए जिस जल्दबाजी में लॉज लाए गए, अमेंड किए गए, उससे ये स्पष्ट होता है कि सत्ताधारी पक्ष कुछ छुपाना चाहता है और उसमें इलेक्शन कमीशन की मिलीभगत है। तो इसलिए उनकी विश्वसनीयता पे बहुत बड़ा प्रश्न चिन्ह लगा है, उसमें कोई दो बात राय नहीं है। और ये उनके ही जिम्मेदारी है कि वो अपनी सफाई दे। जिस प्रकार से उन्होंने, जब उनके ऊपर प्रश्न उठाए गए तो जिस प्रकार से उन्होंने चैलेंज किया कि अगर आप पुरावे नहीं दोगे, एफिडेविट नहीं दोगे तो कार्रवाई की जाएगी, वो उनकी विश्वसनीयता को और भी कम करता है। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। कोल्हापूरची थेट पाईपलाईन योजना वारंवार बंद पडत असून या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे, याची SIT मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली। शहरात गेली काही दिवस नागरिकांना पाणी वेळेत मिळत नाही, यावरून वाद निर्माण झाला आहे। 2 दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या कार्यालयात काँग्रेसने भाजप या योजनेत खोडा घालत असल्याचा आरोप केला होता। या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या काळात झालेल्या या योजनेच्या कामावर टीका करण्यात आली। योजना
अशीच गळती राहू नये याच्याबद्दल आपण महालक्ष्मीला साकडं घालूया. त्यामुळं कुणाचं वाईट चिंतायला नको. आपण ही योजना चांगली कशी राहील आणि कोल्हापूरला पाणी कसं मिळेल हे आपण बघायला पाहिजे. शिंगणापूर बघा, आमचं आता म्हणणं आहे की यापुढे योजनेसाठी खर्च लागेल तो शासनाकडे त्याला तुमचा विरोध आहे? नाही, योजनेला नव्हे, ते अंडरग्राऊंड करायला आणि त्या मोटारी बदलायला, मोटारी बदलण्याला तर आमचा विरोधच आहे. मोटारी त्यानंच चांगल्या करून द्यायच्या आहेत, त्यानं नवीनच द्यायचे आहेत. तुला 7 वर्षापूर्वीच्या आम्हाला मोटर का दिलास तू? ते द्यायचंच नाही आहे त्यानं, आम्हाला ते द्यायचं आहे. पुनर्जीवन करा असं आमचं मत आहे की तात्पुरतं ज्या वेळेला ही वर्ष 2 वर्ष विनासायास चाललेली योजना त्यावेळेला ती बंद करा, आमचं काही म्हणणं नाही. पण जर ते शिंगणापूर योजनेवर एक 40% भाग भिजत असेल, कळंब्यावर एक 30% भाग भिजत असेल तर आपण या योजना चालू ठेवूया. नाहीतरी कोल्हापुरासारख्या शहरामध्ये आता कोल्हापूर वाढ व्हायला लागलं. आता हायकोर्ट आलं. आता हायकोर्टामुळं 1,500-2 हजार माणसं रोज कोल्हापुरात नव्यानं यायला लागली. कोल्हापूरच्या उत्पन्नामध्ये भर पडायला लागली. आणि अशा परिस्थितीमध्ये हे कोल्हापुरामध्ये वातावरण, सोलापूरचा माणूस आल्यानंतर काय म्हणेल? दुष्काळी भागात पाणी आहे, इथं पाणी कोट्यावधी लिटर वाहून निघालं, तिथं पाणी नाही. म्हणजे हा राज्यकर्त्यांचा कमीपणाच आहे ना त्यांना. आणि त्याच्यामुळे ती बंद का पडायला लागल्या? योजना चांगली आहे की नाही, चांगलं झालंय की नाही, मग ती बंद का पडतंय? का तर आम्ही जाऊन काय तिथं तो एक कसला काय व्हीएफडी ड्राईव्ह तो मोटरीच्या आत असतोय, तो काढायला अजून हात निघणं त्या तंत्रज्ञान असणे. तर आम्ही काय जाऊन तो खराब केला काय? नाही, आता बघा, जर तुम्ही विनाकारण आमचं काही संबंध नसताना आम्ही त्या योजनेकडे चांगुलपणाच्या भावनेनं बघत असताना, योजना व्हावी, कोल्हापूरच्या पाण्यामध्ये राजकारण नको आहे ही भावना असताना तुम्ही जर काहीतरी भानगडी करत बसाल तर आता यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे नक्की आहे. कारण आम्ही सांगतो ना की हे सल्लागार कंपनी हे ते सगळं ठेंगण आहे. आणि आम्ही सगळे लोक येतो, आम्ही कशाची शपथ घ्यायची ते घेतो की बाबा ह्यामध्ये आम्ही नाही आहे. आणि त्यांनी यावं आणि सांगावं की याच्यामध्ये काय काळं-बेरं नाही आहे म्हणून. आम्ही ते काळं-बेरं दाखवतो ना कुठं कुठं. बरं, दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. स्पायरल आणि लॉन्जिट्यूडमध्ये 70 कोटी रुपयाचा कॉस्ट फरक आहे. कुणी बेर गेला? हा जयंत पाटलाच्या म्हणण्यानुसार ते बदललं. अरे मग 70 कोटी रुपये कुणी बेर गेले? म्हणजे कुणाच्या तरी खिशात जाणारे पैसे मी रोखले. बघा, टेंडर कॉस्टमध्ये तर वाढ झाली नाही, कुणी बेर केली? मोताळा तालुक्यातील तहसीलचा कारभार अत्यंत भोंगळ पद्धतीने नेहमी सुरू असतो. त्याचाच एक प्रत्यय गेल्या 3-4 दिवसांपासून सगळ्या परिसरातील लाईट 24 तास सुरू असल्याने त्यातही गेल्या 3-4 दिवसांपासून कार्यालयीन सुट्टी होती. दरम्यान त्या सुट्टीमध्ये तहसील परिसरातील लाईट मात्र 24 तास ऑन ड्युटी असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरचे कंट्रोल तहसीलदाराचे किंवा संबंधितांचे सुटले की काय असा प्रश्न नागरिक विचारताना पाहायला मिळत आहे. युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय, भारत सरकार, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीने मेजर ध्यानचंद हॉकीचे खेळाडू यांचा जन्मदिन हा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीने सन 2024-25 व 2025-26 या वर्षांमध्ये ज्या खेळाडूंनी शालेय क्रीडा स्पर्धा मान्यताप्राप्त संघटनेच्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवले आहे अशा खेळाडूंचा सत्कार माननीय संजय जाधव परभणी यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे करण्यात आला. परभणी जिल्हा हा असा संतांची भूमी आहे, तशी क्रीडा नगरी सुद्धा आहे. सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा परभणीचे नाव ठेवलं आणि त्या अनुषंगाने सतत काही ना काही स्पर्धेच्या माध्यमातून राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि चांगल्या प्रकारचं प्रावीण्य आतापर्यंत मिळवण्याचा सतत प्रयत्न केला आहे. याचं सगळं श्रेय मला जात असतं हे कोच मंडळी आहे जे त्या खेळावर युवकांना ट्रेन करतात. त्यांनी त्या मार्गावर ट्रेन केलं लोक प्रत्येक खेळावर करतात मला. त्यामुळे शेवटी
एखाद्या खेळाडूमध्ये चांगले गुण त्यावेळेस शिक्षकाला त्या क्रीडा शिक्षकाला दिसतात, त्यावेळेस तो जीवाचं रान करून त्याला घडवण्यासाठी प्रयत्न करतो. त्याचं जिवंत उदाहरण माझ्यासमोर एक आहे. गोटे नावाची खेळाडू मॅरेथॉनमध्ये चांगली क्रीडा त्यावेळी क्लास करताना शेवटपर्यंत तिला मदत करून त्या घडवण्याचं काम ऑलिम्पिकमध्ये खेळाडू. मला वाटतं आपल्या जिल्ह्याची खेळणारी पहिली खेळाडू ऑलिम्पिक नाही, ऑलिम्पिकला ती झाली क्वालिफाय झाली. ते मुंबई मॅरेथॉनमध्ये तिला दुसऱ्या तिसरं बक्षीस मिळालं होतं. तिला आम्ही केनियाला ट्रेनिंगसाठी पाठवलं होतं. तिला निवडलं सगळी आर्थिक मदत तिला किती होती आणि तिला तिथं ॲटमॉस्फिअरमध्ये परफॉर्मन्स मेंटेन करता यावं या उद्देशानं आपण तिला केनियाला पाठवलं होतं. अशा स्वरूपाचे चांगले भारताच्या नकाशावर आपल्या जिल्ह्याचं नाव करू इच्छितात की त्याच्यामध्ये क्षमता आहे. ते सगळ्या क्रीडा शिक्षकाला विनंती केली की अशा खेळाडू जिथं कुठं आर्थिक परिस्थितीमध्ये तो पुढे येऊ शकत नाही, अशा खेळाडूंची नैतिक जबाबदारी मी या खासदार म्हणून या ठिकाणी स्वीकारली. असं आपल्याला शेवटी खरे राष्ट्रीय एकात्मता आमची चुका असत खेळामध्ये. आम्ही म्हणतो हे पक्ष वेगळं, हे सेक्युलर पक्ष, हे राजवादी पक्ष, नाही, सगळे पक्ष राजवादी. कुठलाही क्षेत्र जातीशिवाय बघितल्या जात नाही. माझा नाव स्पष्ट म्हणतो तुम्हाला टाकला जाऊन गाडी काढलेला नाही. परंतु खेळ एक असा आहे की इथं सगळ्या समाजाची लेकरं मोठ्या भूमिकानं नाचतात आणि दुसऱ्यावर प्रेम करतात. ते कुठला खेळ त्या क्रीडासारखं राष्ट्रीय मोठा कुठल्याच क्षेत्रात नाही, हे मी आवर्जून म्हणतो. म्हणून खेळामध्ये चांगलं प्रावीण्य मिळवणाऱ्या उत्कृष्ट खेळाडूला त्याच्यामध्ये सगळं स्किल आहे, पण त्याला कुठेतरी मदतीची गरज आहे. अशा खेळाडूला मदत करण्याचं क्रीडा दिनाच्या अनुषंगानं आपल्याला आश्वासित करतो. शेवटी मरावे व्यक्ती उभारावे या गोष्टीप्रमाणे आपल्या जिल्ह्यातल्या एखाद्या खेळाडू जर देशपातळीवर त्याचं नाव करणार असेल, परभणी जिल्ह्याला मानाचं स्थान मिळून देणार असेल, तर त्याच्यासाठी काही पण घरी पण आणि कुठे पण खेळाला मी पहिले प्राधान्य देणार आहे. आपल्या जिल्ह्याचे क्रीडा संकुल मंजूर झालेले आहे. राष्ट्रीय हेतू देवी आज मिळली आहे. परभणी जिल्ह्यातील अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना मंजूर आहे. राजकीय हेतूने ड्रेनेज मागवली गेली आहे. आपल्या समोरच्या क्रीडा संकुल परभणी जिल्ह्याचे क्रीडाप्रेमी लोकप्रिय खासदार माननीय संजयजी जाधव साहेब यांच्या हस्ते जे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांचा सत्कार इथे आयोजित केलेला होता राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त. आणि बॉक्सिंगच्या बऱ्याच मुलींनी खास करून राष्ट्रीय पदक प्राप्त केले व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे त्या विद्यार्थ्यांचा येथे भव्य असा किट देऊन सत्कार करण्यात आलेला आहे. जेव्यू इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी.